नमस्कार मित्रांनो, माझे नाव सतीश रमाजी शेळके। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज 2 मार्च 2026 आज होळी आहे। आज पौर्णिमा संध्याकाळी 5 वाजता सुरू होते आणि उद्या 5:27 पर्यंत पौर्णिमा आहे। आज पौर्णिमा सूर्यास्ताला असल्यामुळे होळी दहन करायचे आहे, म्हणून आज होळी दहनाचा कार्यक्रम आहे। तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण असतो, त्याला आपण धुळवड म्हणतो। तर धुलिवंदनाचा जो कार्यक्रम आहे, उत्तर प्रदेशामध्ये त्याला रंगांची होळी असं म्हटलं जातं। सर्रास मुंबईमध्ये सुद्धा धुलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळला जातो। मात्र उद्या 3 मार्च 2026 रोजी पौर्णिमा सूर्यास्तापर्यंतच आहे आणि उद्या चंद्रग्रहण आहे, म्हणून चंद्रग्रहणामुळे धुलिवंदन हा सण साजरा करता येत नाही। म्हणून पंचांगामध्ये सांगितलेले आहे की आज होली दहन केलं, मात्र उद्या कुठलाही ग्रहणामुळे देवपूजा, मंदिरात जाणे किंवा सण उत्सव साजरा करणे हे निषिद्ध आहे। तसेच ग्रहण काळामध्ये शक्यतो बरेच नियम पाळायचे असतात। देवपूजा घरातली नामस्मरण सोडून आपण दुसरे काही करू शकत नाही, म्हणून खाण्यापिण्याचे सुद्धा नियम आहेत। जसे ग्रहणाचे वेध सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत आहेत, त्यामुळे जे सशक्त लोक आहेत त्यांनी सूर्योदयापासूनच खाण्यापिण्यावरती बंधन ठेवलं पाहिजे। म्हणजे पाणी प्यायले तर चालेल, मात्र मोठा आहार घेऊ नये, जेवण घेऊ नये, हलकंसं तुम्ही घेऊ शकता। तसेच दुपारी 11 वाजल्यापासून अजून वेध पाळायला सांगितले आहे। ते अशक्त, गरोदर स्त्री, बाळ, रुग्ण, आजारी किंवा मनोरुग्ण यांच्यासाठी 11 वाजल्यापासून वेध पाळायचे आहेत। ग्रहणाचा स्पर्श 3:20 होणार आहे आणि 8:48 पूर्ण मोक्ष होणार आहे।